ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये जे उत्सव दिलेले आहेत, हे उत्सवाचा हेतू काय आहे? पौराणिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक हे तीन हेतू आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक. तर आपल्याला पहिला उत्सव आपला काय झाला? श्रावण गद्दार अमावस्या, दुसरी नागपंचमी आणि आता काय शीतला सप्तमी. या उत्सवाच्या पाठीमागं काहीतरी माणसाच्या जीवनाकरता उपयोगी आहेत. आणि मग ही जी उत्सव साजरा केला जातो का, ही शीतला सप्तमी, जीवन करी जीवित्व, अन्न ये पूर्ण ब्रह्म, उदरभरणे नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. हा आपण जे अन्न खातो ते अन्न आपलं व्यवस्थित पचावा, आपल्या घरात अन्न पूर्ण व्हावा, आपल्या घरामध्ये जे अन्न खातात सगळ्या माणसाचं रक्त पवित्र व्हावा, सगळे गोण्या गोविंदाला नांदावा. म्हणून ही जी आपल्या पूर्वी ही चूल, आता गॅस निघाली, शेगड्या निघाली, इलेक्ट्रिक निघाली, पण आजही काही भागात चूल आहे. तर ह्या दिवशी काय करायची, ही चुलीची जागा स्वच्छ करून तिथं आंब्याचा टगळा, हरळी, फुलं आणि हळद कुंकूची पूजा केली जाते. नमो दैवे महादैवे शिवाय सतनो, नमो प्रकृती भद्राय नियती सताच महेंद्र कुरु, जीवन करी जीवित्व, अन्न ये पूर्ण ब्रह्म, उदरभरणे नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. आणि मग त्या अन्नाची अन्न जे तयार होतं तिची प्रार्थना करून आमच्या घरामधल्या सगळ्या माणसांची बुद्धी स्थिर होते आणि आमच्या घरात अन्नपूर्णा होऊ दे अशी प्रार्थना करून हिची पूजा केली जाते. आणि सप्तमीला आणि 2 वेळा 2 सप्तम्या येतात. एक शुद्ध पक्षामध्ये आणि एक अमावस्या पौर्णिमेची आणि एक अमावस्याची, आणि या 2 वेळेला पूजा केली जाते. तर ही पूजा केल्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये चांगले विचार लागले जातात. मुलाबाळांना वळण लागतं आणि मुलाबाळांना वळण लागण्यात आज पाश्चात्य संस्कृती, या संस्कृतीमध्ये तरुणपणात पैसे कमवतात, बंगले बांधतात, श्रीमंत होतात, पण म्हातारपणात त्यांचं असून त्यांना अनाथ आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये जायची पाळी येते. म्हणून माझा हात तळवाळा आहे का, बुडत असे जनानं देखावे डोळा, म्हणून कळवाळा येत असे. खूप कमवतात पण त्यांचं असून ते म्हातारपणी चोर होतात आणि त्यांची हालत येते. मग हालत होऊ नये म्हणून पुढच्या माणसांनी त्यांची तीच वालावे, म्हणून ही पद्धत बदलावा, ही रूढ बदलावा. म्हणून हा उत्सव ही सिरियल घेतलेली ही स्वतः बघा आणि दुसऱ्यालाही क्लिक करा आणि लांब बघा, पायापाशी बघू नका. पुढच्या विचारांना हा लय महत्त्वाचा विषय आहे. संस्कार लागणे आणि हे जास्त गरजेचं आहे. तरी शीतला सप्तमीची आज पूजा करू द्या. जय भैरवनाथ महाराज की जय.